मुसळधार पाऊस, खिडकीत उभा राहून पहा, बघ हवा येऊ द्याची आठवण येते का? दारात जाऊ नकोस, घसरून पडशील, पाणी साचलेलं असेल पावसाचं दारात. ऑफिसात जा, बॉस ऑलरेडी चिडलेला असेल, तुझं टेन्शन वाढवेल, कानावरती झेल तो देणाऱ्या शिव्या. बघ चला हवा येऊ द्याची आठवण येते का? बाहेर पड, दुसरं टेन्शन आयुष्यात तयार असेल. गाडी पंक्चर झालेली असेल तुझी, टायर मध्ये हवा भर, बघ चला हवा येऊ द्याची आठवण येते का? घरात बायको वैतागलेली असेल, सासू तिला टोचून टोचून बोलत असेल, सासू फॅन लावेल तो तू बंद कर, तू एसी लाव, बायकोसाठी थंड हवा येईल, बघ हवा येऊ द्याची आठवण येते का? कसं सुचतं ना मला. सुचलं ठीक आहे, हे कोणाचं आणलंय मी उचलून? अरे काय रे छान्या, काय एवढा मोठा कार्यक्रम करता, छत्री घ्यायचे पैसे नाहीत तुमच्याकडे? नाही ते चुकून आले. काय चुकून? अशी कशी? आईला मस्त आहे रे, कोणाची आहे? 40 रुपये 40 रुपये 40 रुपये 40 रुपये 40. काय म्हणजे असं होतं, पावसात सगळं विसरायला होतं, पावसात आणि प्रेमात सगळंच माफ, असं मीच म्हटलेलं आहे. बाकी तुम्ही कसे आज सगळे हसताय ना आणि पावसात भिजताय ना, कारण तुमचा आवडता कार्यक्रम पुन्हा एकदा घेऊन आलो ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, पाऊस म्हटलं की कसं रोमॅन्टिक वातावरण असतं, तसंच रोमॅन्टिक वातावरण याही मंचावरती होणार आहे, कारण या मंचावरती आज 2 लवबर्ड्स येणार. काय म्हणतो? पक्षीवाले लवबर्ड्स नाही, 2 व्यक्ती येणार आहेत ज्यांच्यावरती सगळ्या महाराष्ट्रानं प्रेम केलेलं आहे, कारण इथं आता जे नाटक येणार आहे त्या नाटकाचंच नाव आहे लवबर्ड्स. मंडळी, मराठी रंगभूमीवर सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत, वेगवेगळे प्रयोग होत आहेत, आणि असाच एक वेगळा विषय घेऊन निर्माण झालेलं नाटक म्हणजेच लवबर्ड्स. आणि आमच्या विनंतीला मान देऊन याच नाटकातले सगळे कलाकार आज माझ्या कॅफेमध्ये येणार आहेत, तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात टीम लवबर्ड्सचं. जोरदार टाळ्यांनी मी या मंचावरती स्वागत करू इच्छितो रॉकिंग ओमकार गोवर्धनचं. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जिच्या मी नेहमीच प्रेमात असतो आणि जिचा मी लवबर्ड आहे खऱ्या अर्थानं, जे तिला आता हळूहळू कळेलच. स्वागत झालं पाहिजे व्हेरी स्वीट मुक्ता बर्वेसाठी. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॅशिंग हँडसम विद्याधर जोशी यांच्यासाठी. अतिशय मनापासून या मंचावरती मी या 3ही कलाकारांचं स्वागत करतो. नाटकाचं नाव आहे लवबर्ड्स, पण मी असं थोडं थोडं ऐकलेलं आहे की नाटकाचा विषय वेगळा आहे. नाटकात एक काहीतरी खून होतो म्हणे, आणि मग नाटकाचं नाव कसं काय लवबर्ड्स? तीच तर गंमत आहे. तीच तर गंमत आहे. पण काय आहे मुक्ता, नक्की लवबर्ड्स काय? काय आहे, प्रेम आलं की त्यात बऱ्याच गोष्टी येतात ना. म्हणजे प्रेम सफल होण्याकरता बऱ्याच आधी वादविवाद आणि युद्ध, आणि असं म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं वगैरे. त्यामुळे येतं युद्ध, त्यामुळे येतात, कारण हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे. ओके. आणि लवबर्ड्स आहे हे नक्की प्रेमासाठीचं आणि प्रेमाविषयीचंच नाटक आहे, पण तो सस्पेन्स कसा रिव्हील होतो ते आत्ता असं नाही सांगू शकणार मी. ओके, मग साधारण यांच्या तिघांकडे बघून मला हे 2 लवबर्ड्स वाटतात. पण या लवबर्ड्स मध्ये हे काय करतायत हे सुद्धा मला जाणून घ्यायचं. मी तिघांचं मनापासून स्वागत करतो आणि तिघांना विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या तिघांसाठी. तर मंडळी, लवबर्ड्स या नाटकाची टीम आमच्याकडे आलेली आहे. पण मुक्ता, सगळ्यांनाच माहिती आहे की आमचं पोट भरत नाही एका नाटकानं, कारण हे नाटकाचं मल्टिप्लेक्स आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला मी नुकतंच सांगितलेलं आहे. त्यामुळे या मंचावरती आज आणखीन एका मोठ्या नाटकाची टीम आम्ही आमंत्रित केलेली आहे. मंडळी, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भारतीय राजकारणाचं प्रतिनिधित्व अनेक मोठमोठ्या दिग्गज नेत्यांनी केलेलं आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून जगभरात ज्यांनी आपली ओळख निर्माण केली अशा इंदिरा गांधी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारं एक नाटक रंगभूमीवर आलंय. या नाटकाचं नाव आहे इंदिरा. आणि हे नाटक अवतरलंय ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून. तेव्हा आमच्या विनंतीला मान देऊन या सुद्धा नाटकाची संपूर्ण टीम आज आमच्याकडे येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात टीम इंदिराचं.
या मंचावरती मी अतिशय मनापासून स्वागत करतो या नाटकामध्ये इंदिरा गांधी यांचं पात्र रंगवणाऱ्या सुप्रिया विनोद यांच्यासाठी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात याच नाटकात सोनिया गांधी यांचं पात्र रंगवणाऱ्या पूर्वा सुभाष यांच्यासाठी. आणि ज्यांचा चेहरा बघितल्यानंतर तुम्हाला त्यांची आणखीन एक ओळख पटली असेल किंवा आठवत असेल की यांना आपण कुठे पाहिलेलं आहे. जय मल्हारमध्ये लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या. यानंतर मी स्वागत करतो याच नाटकात राजीव गांधी यांची भूमिका साकारणारे नकुल घाणेकर यांचं. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संजय गांधी ही व्यक्तिरेखा साकारणारे विक्रम गायकवाड यांच्यासाठी. तर सुप्रियाजींना मला विचारायचं आहे की इंदिराजींची व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे की इंदिरा हे नाटक नक्की काय आहे. हा इंदिराजींचा एक राजकारणी म्हणून आणि एक माणूस म्हणून असा एकत्रित प्रवास आहे. याच्यातला राजकारणाचा भाग कदाचित लोकांनी ऐकलेला असेल, पण त्या माणूस म्हणून कशा होत्या, आई म्हणून कशा होत्या, हे पाहायला कदाचित मनोरंजक वाटू शकेल. कारण ते वेगळं आहे, लोकांच्या परिचयाचं नाही. म्हणजे जरी ते वेगवेगळ्या चरित्रांवरूनच आलेलं असेल, जरी ती माहिती छापीलच असेल, तरीही ती आपल्या प्रेक्षकांच्या आणि भारताच्या जनतेच्या फारशी परिचयाची नाही, पण अतिशय इंटरेस्टिंग आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. या नाटकाविषयी आणखीन गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत, सगळ्यांच्या भूमिका मला जाणून घ्यायच्या आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर मी आता मुक्तापासून सुरुवात करणार आहे. सुरुवातीलाच तू सांगितलंस की नाटक सस्पेन्स थ्रिलर आहे, पण सस्पेन्स जरी असलं तरी थोडंसं काय आहे याच्यामध्ये हे आम्हाला ऐकायचं आहे की काय आहे कथानक लव्ह बर्ड्सचं. ही यामध्ये लव्ह स्टोरी आहेच. खरं तर त्याचं नाव लव्ह बर्ड्स त्यामुळे आहे की प्रेम करणाऱ्या माणसांची गोष्ट आहे. आणि प्रेम, त्यातून निर्माण होणारे काही प्रसंग, त्यातनं होणारे आता काय आहे की इतकी माझी गंमत होते की सस्पेन्स थ्रिलर असा एक जॉनर आहे की त्याच्या गोष्टीविषयी काहीच सांगू शकत नाही. म्हणजे ती उलगडायला गेली तर त्याचं रहस्य उलगडून जाऊन संपून जातं. तर ते मला करायचं नाही आहे. पण हे नक्की मी सांगू शकेन की नाटक सादर होत असताना एक प्रसंगांची गुंफण आहे. कथा अशी वेगवान पद्धतीने पुढे जाते आणि फाईट मास्टर वगैरे आहेत आमच्या नाटकामध्ये. सो आम्ही ॲक्शन सिक्वेन्स वगैरे स्टेजवर करतो आणि वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर हे उलगडत जातं. 2 माध्यमं वापरली आहेत. एक स्क्रीनचं माध्यम आहे आणि स्टेजवर घडणारे प्रसंग. तर त्याचं 2 माध्यमांचा वापर वेगळ्या पद्धतीने केला आहे. असं हे सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे. तुझी भूमिका कशी आहे नाटकात. देविका नावाचं पात्र करते मी. आणि मी स्वतः प्रोड्युसर असल्यामुळे मी हा एक फायदा घेत असते सतत की मी न केलेले किंवा मला आत्तापर्यंत कोणी असं काम करशील का असं न विचारलेले रोल मी शोधत असते. सो ही देविका मला तशी वाटली. फारच वेगळ्या पद्धतीची, ती वेगळे ट्विस्ट आहेत त्या रोलमध्ये आणि वेगळी छटा जी मुक्ताची नाही आहे, माझ्या इतर रोल्सची नाही आहे, जे लोकांनी अप्रिशिएट केलेत सिनेमांमधले असतील किंवा सिरियलमधले असतील, एका लग्नाची दुसरी गोष्ट जे काही असेल, त्या सगळ्यापेक्षा अत्यंत वेगळी छटा असलेली ही देविका साकारताना मला जाम मजा येते. स्पाइस आहे त्यामध्ये, काहीतरी असं मस्त स्पायसी काहीतरी आहे. वा, क्या बात आहे. विद्याधर जोशी सर, तुमच्याकडे यायचं. सुरुवातीला मी म्हटलं की लव्ह बर्ड्स हे 2 वाटतात आम्हाला. तुम्ही कोण आहात या नाटकात. ह्या नाटकामध्ये मी लव्हबर्ड्स विकणार आहे मुळात. अच्छा. पण म्हणजे तो त्याच्याच तोंडामध्ये असं वाक्य आहे की हा काही माझा मुख्य व्यवसाय नसतो. मुख्य व्यवसाय माझा असतो, मी डिटेक्टिव्ह आहे बरं. या नाटकामध्ये. आणि ह्या नाटकातले जे काही गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्यांची उकल हा डिटेक्टिव्ह करतो. एक वेगळ्या प्रकारची छटा असलेली एक वेगळी गमतीदार भूमिका आहे. मला खूप करायला मजा येते. ओमकार, आता मला तुझ्याकडे यायचंय. या 2 लव्ह बर्ड्स मधला तू एक पक्षी आहेस, तर तुझ्या पक्षी नाटकाचं कथानक काय आहे. लव्ह बर्ड्स या नाटकामध्ये मी विश्वास इनामदार ची भूमिका करतो आहे. हा एक यशस्वी बिझनेसमन आहे आणि नाटक सुरू होतानाच आपल्याला असं कळतं की त्याला अपघात झालेला आहे आणि त्या अपघातात त्याची स्मृती गेलेली आहे. आणि 3 महिने झाल्यानंतर तो घरी आलेला आहे. तर त्याच्या बायकोच्या मदतीने, देविकाच्या मदतीने, म्हणजे मुक्ता जे काम करते आहे, तर तिच्या मदतीने तो रिकवर व्हायचा प्रयत्न करतो आहे. तर एक दिवस आपण काय काम करत होतो पूर्वी हे बघण्याकरता तो त्याच्या ऑफिसमध्ये जातो. तर त्या ऑफिसमध्ये त्याला लव्हबर्ड्सचं एक बिल सापडतं 5 लाख रुपयांचं. तर हे बिल कसलं होतं बाबा, आपण कशाकरता एवढे पक्षी विकत घेतले होते, म्हणून तो त्या नंबरवर फोन करतो. तर तिथे साने नावाचा एक माणूस येतो आणि जो त्याला हे म्हणतो की हा माझा मुख्य व्यवसाय नाही, मी एक डिटेक्टिव्ह आहे. तर मग त्याच्यानंतर साने त्याला जे काही सांगतो तेव्हापासून त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक घटनांची मालिका सुरू होते.
तर या विश्वास इनामदारचं काम मी करतो. नकुल, आता तुझ्याकडे येणार आहे. इंदिरा या नाटकामध्ये तुझी भूमिका कशी आहे? राजीव गांधी यांना सगळ्यांनी पाहिलं आहे स्क्रीनवर, टी व्हीवर. अनेक लोकांनी इतक्यांदा त्यांना पाहिलं आहे, त्यामुळे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं खूप जास्त चॅलेंजिंग होतं आणि तेवढंच ते एंटायसिंग आणि इंटरेस्टिंग पण होतं आणि मजा येते काम करायला. आता मला पूर्वाकडे यायचं. पूर्वा, आणखीन एक गोष्ट मला सांगायची की जेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झाला मला सगळेजण म्हणायचे हा कार्यक्रम खूप हिट होणार, खूप हिट होणार, मग माझ्याकडे खूप लक्ष्मी येणार. आज माझ्याकडे लक्ष्मी आलेली आहे, त्यामुळे मी स्वागत करतो आणि लक्ष्मीचं तर सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे. पूर्वा, तुमची भूमिका कशी आहे या नाटकातली? मी सोनिया गांधींची भूमिका करते. त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द आपण बघितली आहे म्हणल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी थोडी जास्ती वाटते मला आणि मजा आली करताना खूपच. एक तर रत्नाकर मतकरी सरांचं नाव ऐकल्यानंतर प्रश्नच नव्हता, म्हणजे की करायचंच होतं नाटक. आणि सुप्रियाताईसोबत वगैरे काम करायला मिळतं आहे, खूप शिकायला मिळतं आहे. मी नवी आहे फील्डमध्ये, त्यामुळे माझ्यासाठी तो हा खूपच मस्त एक्सपिरियन्स आहे. सुप्रियाजी, इंदिराजींचं हे पात्र तुम्हाला साकारायचं होतं, मग त्यासाठी काय वेगळी मेहनत घेतली? त्याच्यासाठी 2 वेगवेगळ्या पातळ्यांवर मेहनत होती. एक म्हणजे त्यांचं रूप, त्यांचे मॅनरिझम्स, आणि दुसरं या नाटकामध्ये जी व्यक्तिरेखा आहे तिचं अंतरंग, म्हणजे जसं आपण एखादी भूमिका रंगवतो त्या पद्धतीने, आणि दुसरं इंदिराजी कशा होत्या त्या पद्धतीने. सो त्याला पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची मदत मिळाली ती विक्रमजी गायकवाड. हा विक्रम गायकवाड नव्हे, विक्रमजी गायकवाड मेकअप करणारे. त्यांनी मुळात माझ्या फोटोवरून मी मॅच होते की नाही इंदिराजींच्या कॅरेक्टरसाठी बघितलं, आणि गंमत म्हणजे तसं करून त्यांनी यशवंतराव या चित्रपटामध्ये माझं नाव सजेस्ट केलं. तिथे मी इंदिराजींचं काम केलं, त्यामुळे मला एक बाह्यरूप आपलं इंदिराजींचं आहे याची थोडीफार एक खात्री झाली. ती प्रेक्षक स्वीकारतात याचीही खात्री झाली. हे सगळं साकारायचं आणि त्याच वेळी इंदिराजींची प्रतिमाही राखायची, हे थोडं कठीण काम होतं, पण जमलं असावं. वा. विक्रम, आता आम्हाला तुझ्याकडे यायचं. तुझी व्यक्तिरेखा कशी आहे नाटकातली? या नाटकात माझी खूप आक्रमक व्यक्तिरेखा आहे. संजय गांधींचा रोल मी करतोय या नाटकात. थोडीशी ग्रे शेड आहे या कॅरेक्टरला, पण ते विलन नाही आहेत. काय पद्धतीने त्यांचा भारतीय राजकारणात होल्ड होता कुठल्याही राजकीय पदावर नसताना, हे या नाटकात दाखवलं गेलं आहे. आणि आणीबाणी जेव्हा घोषित केली तेव्हा इंदिरा गांधी किंवा त्यांच्या सभा या सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत. आपल्याला त्या काळात बाहेरचं वातावरण काय होतं हे माहिती होतं. आपल्यापेक्षा वयाने जे मोठे त्यांनी आपल्याला सांगितलेलं सुद्धा, आणीबाणीत असं झालं होतं, तसं झालं होतं. पण तेव्हा एका पंतप्रधानांच्या घरात काय चाललं होतं ते आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी या नाटकात पाहायला मिळतात आणि त्यातलं खूपच प्रभावी असं त्या घरातलं एक व्यक्तिमत्व मी करतोय. तर इंदिरा या नाटकामध्ये खरं तर सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे, पण आणखीन एक मोठी मेहनत होती, ती म्हणजे ही पात्र तशी दिसली पाहिजेत. आणि ही जादू ज्यांनी साकारली आहे, ज्यांच्या हातून ती जादू साकारली गेली आहे, ते म्हणजेच या नाटकाचे रंगभूषाकार. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विक्रम गायकवाड यांच्यासाठी. सर, येण्यापूर्वीच मी एक ओळख सांगितली की 5 वेळा नॅशनल अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे, आणि बाकीचे जे अवॉर्ड्स तर असतात त्याचं मला वाटतं तुमच्याकडे एक वेगळं संग्रहालय असेल घरामध्ये. तुमच्या एंट्रीला एक गाणं लागलं, सगळ्यांनाच वाटलं असेल की 3 इडियट्सचं गाणं का लागलं. तर 3 इडियट्स असेल, मकबूल सारखा सिनेमा असेल, रंग दे बसंती, बालगंधर्व, इश्किया, कमीने, डर्टी पिक्चर, तुकाराम आणि अनेक सिनेमे असतील. या सगळ्या सिनेमांमध्ये चेहऱ्यावरची जी जादू दाखवली आहे ती सरांनी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सरांच्या बरोबर आणखीन गप्पा मारायच्या आहेत मला, पण आज तुम्ही सगळे ज्या गावात आलेले आहात ते गाव आहे थुकरटवाडी. आणि थुकरटवाडी म्हटलं की काहीतरी गंमत इकडे घडते, सगळ्यांना माहिती आहे. तर या थुकरटवाडी गावामध्ये एक कोर्ट असतं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, आणि त्या कोर्टामध्ये कुणावर तरी केस चालते. आज बघूयात आमच्या कोर्टात कुणावरती केस चालणार आहे. हो, नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. मे महिन्यानंतर खूप दिवसानंतर आपण भेटतोय. मे महिन्यात आंबे खाल्लेच असतील तुम्ही,
खाल्ल्यात की नाही? आंब्यावरून एक शेर आठवलं मला. एक मिनिट थांबा जरा. आंबे. हा. बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से. वा वा, क्या बात. बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से. पुढे काय? तो कागद सापडणं झालाय कधीपासून शोधतोय मी. हा कागद वेगळा आहे. तर इथे आरोपीला बोलवण्यापूर्वी मी इथे जजला बोलवतो. जज म्हणून आज आपल्याकडे आलेले आहेत अखिल भारतीय फारसं काही माहीत नाही संघटनेच्या अध्यक्ष रिजवाना बाटलीवाला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रिजवाना बाटलीवाला. लाजट नको बसू, पटपट सुरू कर. काय ते कोर्टाची केस. मला जायचंय किटी पार्टीला. डिकरा काय? डिकरा केस सुरू कर ना. अच्छा हा बसा तुम्ही. हा बसा. पटपट. हा. तर आता वेळ आलेली आहे आरोपीला बोलवण्याची. आज आपल्याकडे आरोपी म्हणून आहेत ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये आपला एक स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. खूप गुणी आणि खूप गोड अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना. तर तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? हा द्या आता काय. नाही म्हणालात तरी घ्यावा लागेल कारण इथे सगळ्यांना कामं हवी आहेत. द्या. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील भारत गणेशपुरे यांचं. अरे कुठं आहे ते वळा? अरे नाही रे बाबा, चला हवेलीच्या कोर्टमध्ये. अरे नाही, तिने मला वकील केला आज. इतकी मजेवर आली आज इकडे तुला सांगतो. नाही कपडे काय, कपडे फक्त पांढरा शर्ट होता माझ्याकडे. ते वामनरावच्या घरी पाहुणा आलता का दारू पण टाईट झालता त्याचा, मग तो काळा कोट घेतला आणि मग पांढरा पॅन्ट नाही भेटला आपली पायजामा घातला मग मी. नाही बाकी मजा. अरे तिने बोलायला इकडे जातो इकडे. काय चाललंय तुमचं? कोर्ट. अरे हेच आहे कोर्ट. पोचला. पोचलो. अरे बापरे, गायकवाड साहेब मी कशासारखं दिसतो बघा बरं. काय आठवलं तर लगेच makeup घ्या. इकडे काय म्हणतात, कसं व्यवस्थित चालू आहे? हा आमचं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही नीट राहा बस. हा. सरकारी वकील आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा फक्त. आज सरकारी वकील ना, आज पान तुम्ही. आज काय करायचं मग मला? काय नाही, जा तिकडे गपचूप बसा जाऊन. चला उभे राहा तिकडे जाऊन. तिकडे त्या कोपऱ्यात उभं आलाय मी. काय अँकर आहे काय, निलेश साबळे आहे का मी? हा? काय साबळे तुमच्यावर टाकला एक पंच. यांच्या बाजूने बोलायचं तुम्हाला. अरे बापरे, क्या बात आहे. अरे याला ओळखतो मी. अरे ह्या सुनील बर्वेच्या बहीण आहेत ना, मुक्ता बर्वे. अरे तुमचा तो लहान भाऊ पण आलता प्रसाद बर्वे. काय आवाज काढता अल्लग अल्लग तो प्रसाद बर्वे. तुम्हाला येते का काय आवाज बिवाज काढता? नाही ना. नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आज तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. काय? हे आपलं रे इतके राहते ना हे कचरो असं हे काय म्हणते, ड्युटी ऑन ड्युटी. नाही असू द्या. झालं पंच करून झाला. शांत बसाल आता. शांत. हा. तर मुक्ता बर्वे तुमच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही Obstruction, my lord! Obstruction, my lord! बर का म्हणजे हे मी बोलणार आहे पहिल्यांदा. मला प्रश्नाचा विचारू दे ना, मग ऑब्जेक्शन घ्या. म्हणजे नंतर असते का ते? नंतर असते का? मी प्रश्न विचारणार, कळलं? सॉरी माझा पहिला दिवस आहे ना, माफ करा. म्हणजे मला माहिती नाही प्रोसिजर माहिती, पण सांगत जा. माझं आलं की मला सांगा. हा, मी इथं उभं राहतो. बरोबर. बसा तुम्ही बसा. बसा इथे गपचूप. हा ठीक आहे ना. मग तुमचं आलं की सांगतो मी तुम्हाला. चालू
चालू करा नाही ठीक आहे म्हणजे तुम्ही खूप भांडखोर आहात म्हणजे तुम्हाला भांडायला खूप आवडतं म्हणजे गाडीतून उतरून तुम्ही रस्त्यावर कुणाशीही भांडू शकता बरं रस्त्यावर कोणी नाही भेटलं तर तुम्ही स्वतःशीच भांडता आरसा धरून असा नाही हो. नाही खरं आहे ना हे नाही म्हणजे असं म्हणतात की भांडायला भांड लागतं पण तुम्हाला भांडायला कोणीतरी लागतं असं एक आहे का? असं काही नाहीये. कादंबरीने हा आरोप केलेला तुमच्यावर ती खूप भांडते असं खरं आहे का ते तुमची खूप चांगली मैत्रीण आहे ती हो. ती खोटं बोलणार नाही खूप भांडूनच मैत्री झाली आमची. अरे मागे घ्या ते पुढे घेऊन गेला तुम्ही. काय चालू आहे तुमचं अरे भाऊजा मॅडम इथं माझी एक केस आहे ती महत्वाची ती घ्या आधी. बे, तुझे केस घेतला टकला असेल ना तू अरे काय प्रॉब्लेम नाही हे केस घेतो अरे मिशी उपटली मॅडम माझी एक अत्यंत महत्वाची केस आहे ती आधी घ्या. या माणसानं एका बाईचे पैसे बुडवलेले आहेत. कोणाचे कोणाचे थांबा त्या बाईला बोलतो बाई द्या साहेब बोचला का बाण पोचला का बाण बायडी कोण आहे तू कोण आहे आणि कोर्टामध्ये डान्स बिन्स नाही करायचा तू इकडे मागे येऊन उभी राहा बघू हो. हा माझं नाव नैना सातारकर आणि काम काय तुझं केस काय तुझी माझे केस सिल्की आहेत आणि मी ब्राऊन बर्गंडी एक मिनिट कोर्टाच्या केस बद्दल बोलतायत डोक्याच्या नाही. कोर्टाच्या केस बद्दल सांगा. आले छान पटकन हा आहे ना हा मूर्ता ह्यानं मला सुपारी दिली होती कार्यक्रमाची मग मी सुपारी दिल्याप्रमाणे तिथं गेली आणि तिथं रातभर मला रातभर नाचिवलं बाई आणि नंतर पैसेच दिले नाही. मला सांग तू पैसे का नाही दिले हिचे एक मिनिट तू पण पावाजी मी पण पावाजी हो मग मला पावभाजी सांगा काय म्हणतो तुम्ही पावभाजी सांगताय ना मग मला पण सांगा ना पावभाजी. मला एक वडापाव. हॉटेलमध्ये आलाय का हॉटेलमध्ये आलाय का कोर्ट आहे ना काय चाललंय पावभाजी बाबा जरा व्यवस्थित वागा ना हा मला एक मसाला डोसा सांग पटकन तुमचा प्रॉब्लेम बोला काय येते अरे कवरा खोटं बोलते ये बाई अरे मी महिने हिच्या बरोबर यावर केला होता मी काय म्हणलं बाईला बाई रातभर डान्स करायचा आहे तुम्ही सुपारी किती घेणार मग ही म्हणली 40. मग डान्स झाल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर मिनी हिला 40 सुपाऱ्या दिल्या की नाही दिल्या अरे तू सुपाऱ्या दिल्या म्हणजे आता त्या सुपाऱ्याचं काय मी पानाची गाठी नको का यावर होता 40 सुपाऱ्या द्यायचा मिनी 40 सुपाऱ्या दिल्या बाईला इशाय संपला नाही ते सुपारीचा अर्थ तुम्हाला समजलं नाही बाई तुम्ही की नाही पुढच्या वेळेस मला घेऊन जात जा मी तुमचा नंबर काय पटकन सांगा बरं घ्या ना हा पटकन 99 तर मुक्ता बर्वे हे भारी आहे का यायला जायला आपल्याला बरं पडेल इकडे ते राग होतील मारतील आता
तर मुक्ता बर्वे, तुमच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही साडी नेसत नाही. म्हणजे साडी नेसणं तर सोडा, तुम्ही साडी वाळत पण घालत नाही. असं का? ते तुम्हाला साडी नेसण्याचा कंटाळा येतो? नाही, मी साडी नेसत नाही त्यामुळे नेसताच येत ती नाही खराब होत नाही, मग ती धुवायला लागत नाही, मग वाळत टाकत नाही. पण साडीमध्ये एक बाई फार छान दिसते. तुम्ही कुठली छान एक बाई? दिसाल. नाही, तुम्ही अच्छा, मी हा, तुम्ही छान दिसाल. कधी असं बघितलं तुम्ही मला? स्वप्नामध्ये बघितले तुम्ही साडी नेसून आलात. मी तुम्हाला पाहिलं. इश्श. साडी एकदा ही नेसली मग तुम्ही म्हटलं तुम्ही बघितलं नाही, नेसते ना, स्वप्नात नेसते. ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन. एखाद्या बाईला नसायला आवडत साडी नेस, तिला काय एवढी जबरदस्ती करताय वकील साहेब, मला कळत नाही. तिला नसायला आवडत साडी नेसणार. आता म्हणजे मॉडर्न युग आहे, साडीमध्ये होते नाही होत आहे, पण लोकांना ट्रेन पडायला लागते, काय पडायला लागते. त्या बाईकडे नसायला, एवढी मोठी अभिनेत्री बाई आहे, धावपळ करत इकडे तिकडे शूटिंग करते. मग ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण मला सांगा, ते जे साड्या म्हणजे तुमच्या घरी असं आहे की नाही, आणि तुम्ही नेसत नाही, मग ते करता काय त्या साड्याचं? कपाटात कपाटात. मी काय म्हणतो, मला जर दिलेत ना तर मी तुम्हाला काहीतरी भांडी देऊ शकतो माझ्याकडे. म्हणजे हा माझा मेन बिझनेस आहे मॅडम. सिटी फ्री आहे, सिटी फ्री आहे. 4-5 साड्या मी माझ्याकडे आहे. म्हणजे चांगला बिझनेस आहे माझा. ए, चांगला बिझनेस आहे डिकरा. एक मिनिट थांबा. हे माझ्याकडे पण ही जुनी साडी आहे, याच्या बदल्यात काय देतो तू? अरे वा, तुमच्याकडे आहे का 2 साड्या? याच्या बदल्यात तुम्ही हे घ्या. काय देतो? आपल्या हे तवा घ्या, तवा फ्राईंग घ्या. हा मस्त आहे ते साड्या. मला कशाला जवा? ती हिरोईन आहे म्हणून तिला कुकर आणि मला जवा. मला नको, मला पण नाही नाही, कुकरच त्याच्याकडे पाहिजे. महागाच्या साड्या असतील ना, एवढ्यात परवडत नाही मॅडम, म्हणून सांगतो तुम्हाला मी. बरं ठीक आहे, देतो जवा. हा, 2 साड्यात परवडत नाही ना. अरे सर, मला काय विचारायचंय, हा. याचा आता वाईस वर्षा होऊ शकतो का? वाईस वर्षा म्हणजे मिनी जर भांडी दिली तर मला कपर देऊ शकता का तुम्ही? हा, देऊ शकतो. आणि माझ्याकडे हा चंबू आहे, चंबू आहे. त्याच्या बदल्यात काय देणार या तुम्ही? चंबूच्या बदल्यात तुम्हाला मी एक टावेल चालेल का? टावेल आहे माझ्याकडे, देऊ का? चंबूच्या बदल्यात टॉवेल देणार तुम्ही? मग चंबूच्या बदल्यात तुला काय तमाशाचा तंबू पाहिजे का? माझ्याकडे शालू आहे, शालू. शालू चालेल का? चालेल ना, आपल्याला काय आहे? हा? हा, शालू मालू सगळं चालू शकते आपल्याला. चालू शकते. हा हा. तुमच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर पुढील आरोप आहे की तुमचं प्राण्यांवर फार प्रेम आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा असं म्हणालात की माणसांच्या पोटी माणसांऐवजी कुत्र्या मांजरांनी जन्म घेतला असता तर फार बरं झालं असतं. हे खरं आहे का? काय वाटतं तुम्हाला प्राण्यांविषयी? खूप आवडतात प्राणी. पण माणूस जास्त आवडतो की प्राणी आवडतात? माणूस प्राणीच आहे ना. नाही, पण माणूस जास्त आवडतो की प्राणी आवडतात? माणसातले काही प्राणी आवडतात मला. मग प्राण्यांमधले कुठले प्राणी आवडतात? मांजर आवडतं, का? कुत्रा. काय बोलत नाहीत ना आपल्याला, असं खूप आरोप विरोध नाही करत ना. ऑब्झर्वेशन. एखाद्या बाईला आवडत असतील प्राणी, तुम्हाला खरंच प्राणी आवडतात का? खूप आवडतं. तुमची माझी इतकी जमल तर मला सांगतो, म्हणजे खूपच जमल. का? माझा बाप मला गाढव म्हणतो, बायको मला बैल म्हणते, माझं पोरग मला माकड म्हणते, अरे आई मला ताटाखालचं मांजर म्हणते. तुमची माझी खूप जमल. एक काम करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला ठेवून घ्या तुमच्याकडे. म्हणजे एकट्टे सगळे प्राणी एकत्र भेटतील तुम्हाला, आहे ना? अख्खा राणीचा बाग आहे हा. अख्खा राणीचा बाग आहे हा. तुम्हाला सांगतो मॅडम, माझ्या पक्ष्यांची पण खूप आवड आहे. मला इतके विविध पक्षी आवडतात. मला तुम्हाला सांगतो, आता मी काल यांच्या बर्थडेला पक्षी दिला मी. कसा होता तो? अरे एकदम टेस्टी. जरा मीठ कमी होतं म्हणून. अरे गाणारा पक्षी होता तो, गाणारा. अरे तू तर बोलला खाणारा पक्षी होता. अरे खाणारा नाही, गाणारा. असं काही पक्षी खाल्लंय यार. आता काय झालंय?
मुक्ता बर्वे मॅडम आलेल्या आहेत, त्यांच्यावरचे सगळे आरोप सिद्ध पण झालेले आहेत आणि त्यांनी छान उत्तरं दिली आहेत. गुड गर्ल. तरी पण काय आमच्या कोर्टाचा रूल आहे की वी हॅव टू पनिश यू नो मुक्ता. सो आम्ही असं ऐकलंय की तू ते लावणीच्या अदाकारा आहेत ना, त्या मस्त करते एकदम लावणीच्या. तर आमची ही डिग्री आणि तू डिग्री दोघी डिग्री मिळून करा बघू. चला कम ऑन स्टार्ट. विक्रम सर, इंदिरा हे नाटक तुम्ही करत होतात, तर याच्यामध्ये काय चॅलेंज होतं? खरं सांगायचं झालं तर त्यांचा चेहरा तसं जवळपास आहे, त्याच्यामुळे खूप मेहनत वगैरे असलं काही नाही. बाईंचं जर फेशियल स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की म्हणजे केस वगैरे ते विग वगैरे बनतो, पण फेसमध्ये त्यांच्या आयब्रोज ज्या आहेत या खूप महत्त्वाचं कॅरेक्टर देतात. शेवटपर्यंत बाईंच्या आयब्रोज साध्या हलक्याही झाल्या नाहीत किंवा पांढऱ्याही झाल्या नाहीत. अतिशय धनुष्याकृती कोरीव अशा आयब्रोज होत्या आणि 2 आयब्रोजमध्ये अंतर जास्ती होतं, त्याच्यामुळे त्यांचं नाक कायम ॲग्रेसिव्ह वाटायचं, फेस ॲग्रेसिव्ह वाटायचं. या नाटकाचं वैशिष्ट्य हे आहे की याचं कास्टिंग याचं बॅकबोन आहे. म्हणजे मतकरी साहेबांना याचे संपूर्ण मार्ग खरं तर जातात, त्यांनी कास्ट केली आहे ज्या पद्धतीने टीम. पण मेकअप म्हटलं की वेगवेगळे प्रयोग आले, तर तसा कुठला एक चॅलेंजिंग मेकअप आठवतं? सरदार पटेल घ्या, परेश रावलला भारतात पहिल्यांदा प्रोस्थेटिक्समध्ये नाक लावलं गेलं हो त्या फिल्मला. श्यामबाबूंची सुभाषचंद्र बोस घ्या, भाग मिल्खा भाग बघा तुम्ही त्या, तर ते सोपं असं काहीच नाही. त्यातल्या त्यात मला सोपं हे काम गेलं कारण कास्टिंग, ते कास्टिंग इंदिरा गांधींसारखं आहे अॅनाटॉमी म्हणून. तर मंडळी, आता मी या मंचावरती त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांच्या लेखणीतून इंदिरा हे नाटक साकारलेलं आहे आणि अर्थातच त्याचं दिग्दर्शन सुद्धा ज्यांनी केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्यासाठी. सर, मनापासून आमच्या या चला हवा येऊ द्या नावाच्या थुकरटवाडीत आपलं स्वागत आहे. तर आज इंदिरा या नाटकाच्या निमित्तानं तुमचं इथे आगमन झालेलं आहे. दिग्दर्शकांच्या आणि लेखकाच्या नजरेतून मला जाणून घ्यायचं की काय आहे हे नाटक? हे नाटक म्हणजे एक मोठं साहसच आहे. विशेष म्हणजे ते एका थोर राजकारणी स्त्रीविषयी आहे, तरी ते राजकारणाविषयी नसून त्या स्त्रीविषयी आहे. म्हणजे त्याला राजकीय पार्श्वभूमी जरी असेल तरी ते कुठल्याही पक्षाचं नाटक नाही, ते कुठल्याही पक्षाची किंवा कुठल्याही राजकीय घटनेची भलावणाही करत नाही किंवा त्याला विरोधही करत नाही. इतिहासात जसं घडलं तसं, म्हणजे जे प्रकाशित साहित्य आहे इंदिरा या व्यक्तीविषयी, त्याच्यातून जे प्रसंग मिळाले याचा वेध नाटककारांनी घ्यायलाच हवा असं मला वाटलं आणि म्हणून मी हे नाटक लिहायचं ठरवलं. इंदिरा या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळेल? इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा त्यांची मनस्थिती काय होती, कुठल्या मनस्थितीतून त्या काही दिवस जात होत्या. अगदीच वेळ येईपर्यंत आपण आणीबाणी जाहीर करायची नाही असं त्यांना वाटत होतं, राजीवलाही वाटत होतं.
संजयला मात्र असं वाटत होतं की एक संधी आहे की ज्यामुळे आपण नवा देश उभारू शकतो. ह्या सगळ्यातून जे नाट्य येतं ते एका दृश्यात त्यातल्या दाखवलेलं आहे. मम्मी तू काय करायचं ठरवलंस या परिस्थितीत? मी आणीबाणी जाहीर करते. टोटल इमर्जन्सी. फॅन्टॅस्टिक मम्मी. मम्मी आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. या देशाला तुझ्यासारख्या जबरदस्त शासनकर्त्याची गरज आहे, आंदोलकांना वठणीवर आणण्यासाठी आणि या देशाला वळणावर आणण्यासाठी. मम्मी या सगळ्या विरोधकांचा क्षुद्र विरोध पायाखाली चिरडल्यानंतर मग आपण देशाला आपल्या मनासारखा आकार देऊ. अद्ययावत झळझळीत झगमगीत पाश्चात्य राष्ट्रांच्या तोडीचा. मम्मी तू आणि मी मिळून हा देश म्हणजे एक अद्भुत स्वप्ननगरी करू. आणि पाहतीयस काय अशी मम्मी? मला भीती वाटतेय संजय. भीती? भीती कसली? अगं आयुष्यातला एवढा मोठा इतिहास घडवणारा निर्णय तू एकटीने एवढ्या सहजपणे निर्भयपणे घेतलास आणि आता भीती कसली? भीती तुझ्या उत्साहाची वाटते मला, तुझ्या स्वप्नांची. त्यात गरिबांना दुबळ्यांना जागाच नाहीये. दुबळ्यांना या जगात जागा असताच कामा नये मम्मी, निदान आपल्या देशात तरी नाही. आणि मी हे सिद्ध करून दाखवेन. मम्मी मम्मी मला वाटेत सिद्धार्थजी भेटले, मुद्दाम गाडी थांबवून बोलले माझ्याशी. मम्मी तू आणीबाणी जाहीर करतेस? हो, सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन तसं करायला भागच पाडलंय मला. आपण त्या सगळ्या विरोधकांची चर्चा केली असती. ती संपेपर्यंत मम्मी तुरुंगात पोचली असती. मम्मी विचार कर, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली, तिची अशी एका फटक्यात हुकुमशाही करायची? तुला काय म्हणायचंय? कामगारांना, लष्कराला, पोलिसांना आणि मुख्य म्हणजे देशाच्या जनतेला पंतप्रधानांच्या विरोधात भडकवणं ही लोकशाही आहे? नाही राजीव, मला या लोकांचे मूलभूत अधिकार स्थगित करणं भाग आहे, लोकशाहीच्या रक्षणासाठीच. भैया तुला राजकारणातलं काही कळत नाही. लोकशाही, समानता या नुसत्या सुंदर कविकल्पना आहेत. सत्य फक्त एकच आहे, सत्ता, अमर्याद सत्ता. मम्मी संजय सत्तेच्या नुसत्या कल्पनेनं जिंकलाय. त्याच्या हातात तू स्वतःचं भवितव्य देऊ नकोस. विचार कर, पुन्हा एकदा विचार कर. विचार विचार विचार, गेले 3 दिवस नुसता विचारच करते मी. आता विचारांची वेळ गेली आहे. माझा निर्णय झालाय. पाऊल पुढे टाकलंय, ते मागे घेतलं जाणार नाही. तर आज आमच्या विनंतीला मान देऊन इंदिरा या नाटकातले कलाकार आमच्याकडे आलेले आहेत. पण पूर्वा आणि नकुल यांना पुढच्या शूटिंगच्या निमित्तानं इथून जायचं असल्या कारणानं त्यांना आत्तापुरती मी एक्झिट देणार आहे. पण तुम्ही पुन्हा नक्की या, हा मंच तुमची वाट बघत असणार आहे. जोरदार टाळ्या दोघांसाठी सुद्धा. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे लवबर्ड्स या नाटकाचे दिग्दर्शक गिरीश जोशी यांना. गिरीश सर, मनापासून स्वागत या मंचावरती. आणि आज लवबर्ड्स या नाटकाच्या निमित्तानं तुम्ही इथं आलाय. 4च पात्र, पण कधी याच्यावर कधी त्याच्यावर असा संशय. हा नॉर्मल सस्पेन्स थ्रिलरचा बास त्याला आहे, पण हे सगळं करत असताना एक रिअलिस्टिक कॅरेक्टरायझेशन जे नॉर्मली सस्पेन्स थ्रिलर या जॉनरमध्ये येत नाही. म्हणजे आपल्याला परिणाम साधण्याकरता आपल्याला सतत धक्क्यामागून धक्के द्यावे लागतात, पंचेस द्यावे लागतात. त्यामध्ये व्यक्तिरेखा ह्या खऱ्या आयुष्यातल्यासारख्या नसतात किंवा त्या तशा असू शकत नाहीत असं आपल्याला वाटतं. पण हे दोन्ही कसं अचीव करता येईल ह्या विचारांमधनं हे नाटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळेल? नाटकामधलेच 4-5 प्रसंगांमधले काही तुकडे एकत्र करून तुम्हाला एक प्रसंग वाटेल अशा पद्धतीने आम्ही लिंक केलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष नाटकामध्ये एक सीन अशा पद्धतीने तो सीन घडत नाही, पण ते सगळे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये घडतात. पण इथे ह्या कार्यक्रमाकरता तो एक सीन वाटेल ज्याच्यावरून तुम्हाला नाटकाचा साधारण अंदाज येऊ शकेल. मला असं वाटतं इकडे आत्ता काहीतरी गडबड होणार आहे. कसली गडबड साने? हे बघा साहेब,
तुम्हाला झालेला अपघात नसून तुमच्या खुनाचा प्रयत्न असेल तर तो प्रयत्न परत होऊ शकतो. तो अभिजित आलाय, तुमची बायको त्याला भेटायला गेले, मला खात्रीपूर्वक वाटतं तो प्रयत्न आज आत्ता इथे होणार आहे. साने, जर मला यातनं काही झालं ना तर मला तुम्ही वाचवायचं एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्याकरता मी तुमची खूप मोठी फी दिलेली आहे, 2दा. हो साहेब, साहेब तुम्हाला वाटत असेल माझी फी खूप जास्त आहे म्हणून, पण ते सगळे पैसे स्वतः करता नाही वापरत मी. ते कामासाठी लागणारे पैसे आणि जगण्याचा खर्च सोडून उरलेल्या पैशांचं काय करतो माहिती आहे तुम्हाला मी? तेवढ्याच किमतीचे लवबर्ड्स मी माझ्याचकडून विकत घेतो आणि पिंजऱ्यातून सोडवून देतो त्यांना. मला ना खूप बरं वाटतं. काही जीव पिंजऱ्यात का होईना पण अजूनही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीयेत म्हणून. साहेब, मी फक्त घटस्फोटाच्या केसेस घेतो कारण एकत्र राहायचंच नसतं त्या नवरा बायकोंना. मी फक्त त्यांना उडून जायला मदत करतो. जाओ. आता तुमची बायको, तुम्ही तिकडे गोव्याला जाता काय, त्यात इथे त्याच्या प्रेमात पडतात काय, खरं सांगा मला. काय गरज होती त्यांना हे सगळे धंदे करायची? त्यासाठी जर का त्या तुमच्या खुनाचा प्रयत्न करत असतील तर ते नाही चालणार मला. साने, साहेब साहेब एक काम करा, तुम्ही ही बंदूक तुमच्याकडे ठेवून द्या तुमच्याकडे. मी तर बाहेर सगळं ओके ना चेक करून येतो. काय काळजी करू नका, आहेच मी बाहेर. लवकर या साने. आलो. विश्वास, साने गेला. हात वर कर देविका. ऐक, मला बोलायचंय तुझ्या. हात वर कर आणि गन खाली टाक. आधी गन खाली टाक. मला पायाने लांब सरकवती, लांब सरकव. एक मिनिट. ही गन आत्ता तुझ्याकडे कशी आली? कशी आली तुझ्याकडे? अभिजित कुठे? अभिजित हवाय तुला? हो. अभिजित नदीच्या तळाशी आहे. काय? 12 जूनला संध्याकाळी या इथे तू त्याचा खून केलायस. मी खून? हो. अभिजितचा? हो. हे काय मूर्खासारखं बोलतेस तू? मी तुला सगळं पहिल्यापासून सांगण्याचा प्रयत्न करते, ऐक. 12 जूनला संध्याकाळी मी आणि अभिजित इकडे बोलत बसलो होतो. अचानक मागून तू आलास. आम्हाला दोघांना एकत्र बघून तू भयंकर संतापलास. धावत जाऊन ड्रॉवरमधनं गन काढलीस आणि अभिजितच्या अंगावर रोखलीस. मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला, सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, पण माझं काहीही न ऐकता तू अभिजितवर गोळ्या झाडल्यास. आपल्या घरात वर एक मोठी ट्रंक आहे, ती ट्रंक घेऊन तू खाली आलास. अभिजितचं प्रेत असं ओढत आणून त्या ट्रंकेत भरलंस. मग ती ट्रंक आपण दोघांनी मिळून माझ्या गाडीत नेऊन ठेवली आणि मग माझी गाडी घेऊन आपण दोघं इथून पळून गेलो. तुझ्या कुठल्याही बोलण्यावर आता माझा विश्वास उरलेला नाहीये. तुला विश्वास ठेवायला लागेल. गन इकडे दे. तुला विश्वास ठेवायला लागेल. तू माझी गन घेऊन विश्वास, गन सोड. आमच्या या कार्यक्रमात जसे घरात बसलेले रसिक प्रेक्षक असतात तसे इथेही काही रसिक प्रेक्षक बसलेले आहेत. त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. बघा त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का? मला तुम्हालाच विचारायचंय. मलाच? हा, निलेश साबळे सर. हा, विचारा. हे कधी संपणार आहे? अहो, इथं बसून बसून डास चावायला लागले. इथे एकही डास नाही. हा का नाही जात बाहेर डास? कुठे डास आहे बघू? मी काय डास आहे का? मग कोण आहेस तू? मी कावळा आहे, कावळा. कावळा जायचं काय कॉईल नाही का तुमच्याकडे? तर आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी लव बर्ड्स आणि इंदिरा या दोनही नाटकातले हे दिग्गज कलाकार इथे आलेले आहेत. या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे सगळ्या कलाकारांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, हास्याच्या पावसात असंच चिंब भिजण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला, हवा येऊ द्या.